नमस्कार. पडद्यामागच्या गोष्टीमध्ये आपलं स्वागत. या पडद्यामागच्या गोष्टी एकतर खरोखर पडद्यामागं घडल्यात किंवा घडलेल्या गोष्टीवर पडदा टाकण्यात आला आहे. कारण काही असो, त्या आता पडद्या आडच्या गोष्टी झाल्यात. याच गोष्टींवरला पडदा उठवण्यासाठी मी आलेलो आहे. घटना पहिली. सकाळी सकाळी मला कार्यालयातून फोन आला. एक बातमी मिसिंग झाली आहे. आता फोन करणाऱ्या व्यक्तींना माझं संपादक असणं खटकत होतं. त्यामुळे त्यांना ही एक संधी होती की आयताच सापडलाय हा, याला आता कचाट्यात पकडलं पाहिजे. बातमी मिसिंग हा प्रकार म्हणजे एक मोठा अपराध असतो आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे वर्तमानपत्रात की पोस्टवर असलेल्या लोकांसाठी हा अवमान असतो. आता हा अपमान जेव्हा थेट त्या संपादकाच्या तोंडावर सांगितलं जातो तेव्हा त्याला ते अधिकच गिल्टी फील होत असतं. म्हणजे सगळीकडे बातमी आली आहे आणि ती आपल्याकडं नाही, ही मिसिंग असते. आणि अचानक सकाळच्या उठल्याबरोबर साधारणतः 8:30-9चा फोन असावा. उठल्याबरोबर म्हणजे त्या काळात उशिरा झोपत असल्यामुळं उठल्याबरोबर असं मी 8:30-9ला म्हणतो. आणि फोन आला आणि मला सांगितलं गेलं की कुठं लक्ष असतं तुमचं कामात, काय करताय तुम्ही, एवढी मोठी बातमी मिस झाली, तुम्हाला पत्ताच नाही, काय करतात तुमचे क्राईम रिपोर्टर. आता मला बातमी कोणती मिस झाली आहे तेच समजत नव्हतं. बातमी कोणती मिस झाली आहे ते तरी कळू द्या. त्यांनी सांगितलं, अहो काय कोणती मिस झाली आहे, क्राईमची घटना आहे, तुम्हाला माहीत आहे आपल्या साहेबांना क्राईमची घटना मिस झालेला अजिबात आवडत नाही. तर कुठे घडलं आहे, काय झालं आहे, म्हणजे मला तरी माहीत नाही. तर मी आपला प्रामाणिकपणे विचारत होतो की कुठे घडलं आहे, काय झालं आहे. खरं तर हे माझ्यासाठी खूप अपमानास्पद होतं की एक घटना मोठी शहरामध्ये घडली आहे आणि ती आपल्यापर्यंत रात्री उशिरापर्यंत पोहोचलीच नाही. गंमत म्हणजे त्याची बातमी आपल्याकडं नाही आणि ही बातमी सगळ्यांनी छापली असेल. म्हणून मी त्यांना अर्ज करत होतो की प्लीज तुम्ही मला सांगा की घटना कोणती आहे. ते म्हणाले, MIDCमध्ये एका बाईचं मुंडकं कापून टाकण्यात आलं आहे आणि ती बातमी आपल्याकडे नाही आहे. आता ही तर घटना खूप मोठी होती. एका महिलेचं मुंडकं MIDCच्या रस्त्यावरती कापून टाकण्यात आलं होतं आणि ती बातमी आपल्या दैनिकात मिस झाली. ही गोष्टच मुळात भयंकर चूक होती. मी चूक मान्य केली. म्हटलं मी तपासतो, मी बघतो आणि शक्य असेल तर संबंधितावर कारवाई करतो किंवा तुम्ही माझ्यावर कारवाई करू शकता. अशावेळी जेव्हा एखादा तुमच्यावर आरोप करायला लागतो तेव्हा तुम्हाला अशी माघार घेण्याच्या पलीकडे पर्याय नसतो आणि चूक होतीच. पहिल्यांदा मी सगळी दैनिकं चाळायला घेतली जी माझ्याकडे येत होती. त्या दैनिकात बघितलं, कुठेही ती बातमी अगदी सिंगल कॉलमसुद्धा नव्हती, म्हणजे जाता जाता छापलेली सुद्धा नव्हती. मग मी ऑनलाईन चेक करायला सुरुवात केली की किमान खूप उशिरा घडली असेल, अन्य दैनिकं छापताना राहिली असेल, म्हणून मी ऑनलाईन चेक करायला सुरुवात केली. पटापटा सगळी पानं, स्थानिकची, मुख्य अंकातली, 3 नंबरची, जिथे कुठे शक्य असते बातमी येणं, ती सगळी चेक करायला सुरुवात केली. बातमी कुठेच आढळली नाही. थोडासा जीव भांड्यात पडला होता की चला आता ही चूक आपल्या एकट्याची नाही आहे, सगळ्यांनी केलेली आहे. म्हणजे एकतर घटना खूप पहाटे 2-2:30च्या सुमारास घडली असेल, तेव्हा हे सगळं झालं असेल. मी फोन केला परत त्या संबंधित व्यक्तीला आणि सांगितलं की अशी घटना घडलेलीच नाही, आलेलीच नाही आहे कुठे बातमी, घटना घडलेलीच नाही आहे पेक्षा बातमी आलेली नाही आहे अशा स्वरूपात सांगितलं. ते म्हणाले, अहो बातमी आल्या नाही म्हणजे काय, घटना तर घडली आहे ना, याची बातमी यायला पाहिजे होती. म्हटलं कुठंच आली नाही, आपल्याकडे कशी येऊ शकेल, आपल्या माणसाला कशी कळू शकेल. नाही म्हणाले, आपल्या माणसांनी, एका मॅनेजरनी ती बातमी तुमच्या क्राईम रिपोर्टरला सांगितली होती, रात्री 12 वाजताच सांगितली होती आणि तरीही ती बातमी प्रकाशित झाली नाही. आता मात्र माझे मार्कांट उकारले की क्राईम रिपोर्टर एवढा उद्धट असू शकतो आपला की बातमी सांगून तो देत नाही. आणि त्यावर त्या क्राईम रिपोर्टरनं मॅनेजरलाच उलटं झापलं की तुम्ही बातम्यात लक्ष घालू नका म्हणून, अशी ही पुष्टी जोडल्या गेली. आता आधीच जाहिरात विभाग आणि संपादकीय विभाग याच्यामध्ये एक सुप्त वैमनस्य असतंच, कधी समोर येतं कधी समोर येत नाही. पण बातमी हा विषय असा गंभीर असतो, त्यात मिस झालेला बातमी, की त्यावरून अनेकांचं शिरकाण करता येऊ शकतं. आता मला माझ्यासमोर 2च पर्याय दिसत होती. एक तर मॅनेजरनं सांगितलेली बातमी आमच्या वार्ताहरानं नाकारली, ती दैनिकात छापून आली नाही. सांगितली होती याचा पुरावा होता, म्हणजे आजकाल कॉल रेकॉर्डिंग खूप होऊ लागले, त्याचा पुरावा होता आणि ती कॉल रेकॉर्डिंगच्या आधारे आता माझ्या क्राईम रिपोर्टरवर किंवा माझ्यावर शरसंधान साधण्यात येणार होतं. काय करायचं, सगळीकडे तपासून झालं. शेवटी MIDCत बातमी घडलेली असल्यामुळं आमच्या रिपोर्टरला मी MIDC पोलीस ठाण्यामध्ये फोन करायला सांगितलं. अर्थात त्याआधी जापाजापी झाली होतीच, जो डोकं ठिकाणावर आहे का, हे आहे का, ते आहे का. आणि तोही मला काकुळती लावून सांगत होता, सर मी तुम्हाला रात्री फोन केला आहे, याच विषयात फोन केला आहे. आता रात्री फोन केला आहे, मला बोलला आहे,
आणि माझं त्याला कळलंच नाही, हा माझ्यासाठी अजून अपमानाचा विषय होता, की मला सुद्धा ती बातमी कळली आहे आणि मी ते टाळलं, झोपेच्या भरात टाळलं, काळ आळस म्हणून टाळलं, कसं टाळलं असेल हा माझ्यासाठी अपमानास्पद विषय होता. मी त्याला सारखा खडसावत होतो की मला ताबडतोब ते पाहिजे. रिपोर्टरनी मला 2 मिनटं बोलू दिलं, माझं फाड बोलणं ऐकलं आणि शेवटी शांतपणे म्हणाला, सर मी तुम्हाला रात्री फोन केला होता, मला मॅनेजरचा फोन आला म्हणून, आणि तुम्हालाही मी सांगितलं की तो माणूस रात्री फोन करून मला त्रास देतोय. म्हणजे अरे बातमी सांगणे हा त्रास कसा असू शकतो? तुम्हाला सर नीट ऐका, अशी घटना ना MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे, ना चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे, ना ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आजूबाजूच्या सगळ्या पोलीस ठाण्यात मी चेक केलं, ती घटना घडलेली नाही. म्हणलं मॅनेजर का खोटं बोलतोय मग तुझ्याशी? तो का खोटं बोलेल? त्याला खोटं बोलण्याचं काय कारण? तो म्हणाला, सर तुम्हाला मी रात्री केलेला फोन आठवा, मग तुमच्या सगळं लक्षात येईल. आता माझं मन रात्रीच्या फोनकडे गेलं. रात्री 12 सव्वा 12 झाले असतील. रिपोर्टरचा फोन वाजला होता. त्या काळात मी रात्री फोन चालू ठेवायचो, कारण संपादक असल्यामुळे जबाबदारी होती. रिपोर्टरचा फोन आला होता आणि रात्री फोन मी तो उचलला. त्यानं मला फोन करून सांगितलं होतं, सर हा माणूस मला खूप त्रास देतोय, त्यानं मला एका ठिकाणी बाई कापून टाकल्याचं सांगितलं. मी हा निरोप CPला दिला. CPनी अख्खीच्या अख्खी पोलीस यंत्रणा शहरभर पाठवली आणि सगळीकडे तपासणी केली. कुठेही अशी घटना घडली नव्हती आणि CPनी मला फोन करून चुकीची माहिती देतो का म्हणून बरंच झापलं. माझे आणि CPचे संबंध खराब झालेत सर, हेच सांगायला मी तुम्हाला फोन केला होता. कदाचित रात्रीचा फोन तुम्हाला मी पिलेलो असल्यामुळं पिऊन करतोय की काय असं वाटलं असेल, त्यामुळं तुम्ही दुर्लक्ष केलं असेल. सर अशी घटनाच घडलेली नाही. आता माझ्या डोक्याला मुंग्या येऊ लागल्या होत्या. एक बातमी मिस झाल्याचा आरोप माझ्यावर, त्याचा खुलासा मला करावा लागला होता. क्षमा मला मागावी लागली होती आणि रिपोर्टर म्हणतोय अशी घटनाच घडली नाही. मी याचा रिपोर्ट ज्या वरिष्ठांनी मला फोन केला होता त्याच्याकडे दिला आणि सांगितलं की बाबा ही बातमीच घडलेली नाही आहे, ही घटनाच घडलेली नाही आहे, मग बातमी छापण्याचा प्रश्न येतो कुठे? ते म्हणजे असं झालं आहे का? पण आमचा माणूस खोटं बोलणार नाही, त्यानं खरं सांगितलं असेल. मग जरा 9:30-10 वाजले होते. तोपर्यंत थोडंसं आता आळसावल्याची प्रक्रिया गेलेली होती आणि आम्ही ठरवलं की या प्रकरणाच्या मुळाशी जायचं. झालं आहे काय? रिपोर्टर खोटं बोलतोय, मॅनेजर खोटं बोलतोय, वरिष्ठ खोटं बोलतोय, त्याला या निमित्तानं माझ्यावर डाव साधायचा आहे की अजून कोणावर डाव साधायचा आहे? आणि मग त्यातलं जे सत्य बाहेर पडलं ते होतं खरं पडद्याआडचं सत्य. घटना अशी होती की आमचे मॅनेजर साहेब जरा छंदीफंदी, थोडेसे मोकळे. पत्रकारितेत अशी सगळी छंदीफंदी असतात, जेवढे छंदीफंदी आम्ही तेवढेच छंदीफंदी ते. एका दिवशी शहरालगत असलेल्या एका कला केंद्रावरती मजा करायला गेले होते. आता कला केंद्र रात्री 12पर्यंत चालतं. हे साहेब तिथे बसून मस्तपैकी लोककलेचा आनंद घेत होते आणि लोककलेचा आनंद घेत असताना 12 वाजता केंद्राच्या मालकाने ते केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आणि केंद्राच्या मालकाने सांगितले की चला ताबडतोब चला, पोलीस येत आहेत, SP येत आहेत, ते बंद करतील, मला रेड टाकतील, धाड टाकतील, अटक करतील, पोरींना अटक करतील, तुम्हाला अटक करतील, चला निघून चला. आता गाणी संपली. आता गाणी संपली म्हटल्यावर आता यांच्यातला पत्रकार जागा झाला, यांच्यातला वर्तमानपत्रातला माणूस जागा झाला आणि यांनी मग त्या मालकाला दम भरायला सुरुवात केली. तुला माहिती आहे का मी कोण आहे ते? तुझं हे थिएटर बंद होऊ शकत नाही, कोणीच करू शकत नाही. तो म्हणला, साहेब थिएटर बंद करण्यास सोडा, मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही मला ओळखतात. बाहेर एक मर्डर झाला आहे, एका बाईचं मुंडकं कापून टाकलं आहे, त्यामुळे पोलिसांनी टाईट केलं आहे. आता थिएटरच्या मालकानं मुंडकं कापून टाकलं ही माहिती ब्रेकिंग न्यूज वाटली आणि ती ब्रेकिंग न्यूज त्यानं तात्काळ आपण मॅनेजर असल्याचं दाखवण्यासाठी आमच्या रिपोर्टरला फोन करून सांगितलं. आमच्या रिपोर्टरनी ही ब्रेकिंग न्यूज खूप सिरियसली घेतली आणि त्यानं ती CPला कळवली. CPनी एका जबाबदार रिपोर्टरची बातमी असल्यामुळं यावर गांभीर्यानं लक्ष दिलं आणि शहरभर पोलीस दौडवले. अक्षरशः शहरभर पोलिसांनी तपासणी केली. प्रत्येक पोलीस स्टेशनला अलर्ट केलं गेलं. म्हणजे शहर ते ठिकाण इथपर्यंत 3 पोलीस ठाण्याची हद्द येते, इकडून तिकडून. त्या तिन्ही पोलीस ठाण्याला अलर्ट केलं गेलं आणि तिन्ही पोलीस ठाण्यातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
ते 2 शहरातली एक ग्रामीणचे होते, ग्रामीणला देखील अलर्ट केलं गेलं, पण कुठेच काहीच थांगपत्ता लागत नव्हता. मग CPनी आमच्या रिपोर्टरला फोन करून झापलं की अरे तू खोटी माहिती दिली, त्यामुळे रात्रभर मी पोलिसांसह अधिकाऱ्यांना राबवलं आहे, अशी घटनाच घडलेली नाही आहे. आमचा रिपोर्टर प्रचंड चिडला. तो बाहेर जाताना शाबूत होता, पण संपादकाला तक्रार करण्यापूर्वी धाडस यावं म्हणून त्यानं बऱ्यापैकी टाकलेली होती आणि रात्री उशिरा त्यानं टाकून फोन केला होता. आता मी हा टाकून केलेला फोन बरं आपण सकाळी सॉर्ट आऊट करू म्हणून मी टाळला होता. आता हे सगळं झोपीच्या भरामध्ये मी विसरून गेलो होतो आणि त्यांनी तोपर्यंत आमच्या मॅनेजर साहेबांनी वरच्या मॅनेजर साहेबांना बातम्या चुकतात हे असं चाललंय अशी रिपोर्टिंग करून टाकली होती. म्हणजे हे सगळं अंमलात होतं, म्हणजे याला कुठला हेतू वगैरे असं काही नाही, हे सगळं त्या बयेच्या अंमलात चालू होतं. आणि त्या फोननंतर आमच्या मोठ्या साहेबांना आमच्यावर बालंट टाकण्यासाठी एक संधी मिळालेली होती. त्यांनी हे बालंट आमच्यावर टाकून मोकळे झाले होते. वस्तुतः त्या थिएटरच्या मालकांनी हे बाहेर पडावे म्हणून एक बाई मारून टाकल्याची आणि मुंडकं कापून टाकल्याची खोटी थाप आमच्या मॅनेजर साहेबाला मारलेली होती. मॅनेजर साहेबांनी ही थाप अक्षरशः खरी समजत रिपोर्टरनी CPला, CPनी परत रिपोर्टरला झापणे, रिपोर्टरनी मॅनेजर साहेबाला झापणे, मॅनेजर साहेबांनी राग येऊन ही घटना वरच्या साहेबांना सांगणे, वरच्या साहेबांनी माझ्यावरच्या रागापोटी मला झापणे, रिपोर्टरला काढून टाका म्हणून सांगणे, अशा सगळ्या घटना घडल्या होत्या. म्हणजे एका माणसाची नशा एक खोट्या घटनेला जन्म देते आणि ती खोटी घटना अनेकांच्या करिअरला बर्बाद करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. हे सगळं इतिवृत्त कळल्यावर मी हे सगळं इतिवृत्तांत त्या प्रमुखाच्या कानावर घातलं आणि त्यांना सांगितलं की कृपया हे असे धंदे करू नका. तुम्हाला जमीन नकोच असेल तर नको म्हणून स्पष्ट सांगा, आम्ही मोकळा व्हायला तयार आहे. त्या अशा खोट्या आरोपात टाकण्यापेक्षा आणि उगी काहीतरी निष्क्रिय म्हणून सांगण्यापेक्षा एखाद्याला नको म्हणलेलं बरं असतं हे त्यांना खडसावून सांगितलं. तेही जरा नरमले, हेही जरा नरमले, त्यांना आपली चूक लक्षात आली आणि त्याने मॅनेजर साहेबांनाच झापून काढलं. जे आमची नोकरी घेण्यासाठी दबा धरून बसले होते त्यांनी मॅनेजर साहेबाला झापल्यानंतर मॅनेजर साहेबांनीच तिथून काढता पाय घेतला आणि ते नव्या कार्यालयात मॅनेजर म्हणून दाखल झाले. जाणार आमची होती, निघून ते गेले, पण ही घटना मात्र त्या दिवशीपासून एक निमित्त बनली संबंध खराब करण्याचे आणि पुढे लवकरच त्यांचा देखील आम्ही बाहेर पडण्याचा हेतू साध्य झाला.